अहिल्यानगरात अत्याधुनिक एक्स-रे आणि पॅथॉलॉजी लॅब मशिनरीचं लोकार्पण. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर मिळण्यास मोठी मदत होणार. आमदार संग्राम जगताप. अहिल्यानगर शहरातील स्वर्गीय सौ बसंताबाई शिवालालजी गांधी चिकित्सालय येथे अत्याधुनिक एक्स-रे आणि पॅथॉलॉजी लॅब मशिनरीचे लोकार्पण सोहळ्याचं उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आलं. श्री तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड संचलित श्री तिलोक आनंद मानव सेवा केंद्राच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार संग्रामभैया जगताप, तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डाचे उपाध्यक्ष हस्तिमलजी मुनोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या अत्याधुनिक मशिनरीमुळे रुग्णांना एक्स-रे तसेच विविध पॅथॉलॉजी तपासण्या अधिक अचूक आणि जलद तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर मिळण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना आमदार संग्रामभैया जगताप यांनी व्यक्त केली. शहराच्या चाणक्य चौक परिसरामध्ये आनंदाम परिसरामध्ये श्री तिलोकानंद मानव सेवा केंद्र हे गेल्या काही 2013-14च्या कालखंडामध्ये निर्माण झालं आणि त्या माध्यमातून एक चांगली आरोग्य क्षेत्रातली सुविधा म्हणजे विशेषतः तपासण्या या अल्प दरामध्ये करण्याकरता या प्रश्नी पुढाकार घेतला, केंद्राने पुढाकार घेतला आणि या संपूर्ण कामाची ज्यांनी सुरुवात केली होती असे स्वर्गीय पूज्य गांधी साहेब असतील आणि आज या संपूर्ण कामामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने आता कुठे सहभाग घेतला तो म्हणजे ज्या जुन्या टेक्नॉलॉजी मशिनरी होत्या त्याच्यामध्ये मग लॅब जे ब्लड रिपोर्ट असतात इतर ज्या काही एक्स-रे मशीन्स असतील हे संपूर्ण मशिनरी रिप्लेस करून आता नव्यानं हे संपूर्ण काम उभा करणं आणि त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे सगळ्या एखाद्या कुठल्याही आजाराचं निदान हे कमीचे कमी ब्लडमध्ये झालं पाहिजे, म्हणजे कमी ब्लड सॅम्पल लागला पाहिजे. एक्स-रेची चांगली टेक्नॉलॉजी मशिनरी या ठिकाणी आणलेली आहे. किमान आता बदलल्यानंतर किमान 5-7 वर्ष तरी पुन्हा जोपर्यंत नवीन टेक्नॉलॉजी येणार नाही तोपर्यंत त्या मशिनरी चांगल्या पद्धतीने लोकांना योग्य आजाराचं निदान हे करण्याकरता उपयुक्त ठरतील अशा मशिनरी सागरजी गांधी यांनी आज या ठिकाणी या केंद्रामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. तर अहिल्यानगरमध्ये जो काही रुग्णवर्ग असेल ज्याला गरज असेल त्या लोकांनी ह्या केंद्राचा चाणक्य चौक परिसरामध्ये आनंदामच्या परिसरामध्ये एक केंद्र आहे तर आपण सर्वांनी त्याचा निश्चित रूपाने उपयोग आपल्या कुटुंबातल्या सदस्यांकरता अल्पदरामध्ये करून घ्यावा हे एक नंबर त्याचं आव्हान मी करतो. आणि सागरशेठ गांधी हे जरी व्यावसायिक मनुष्य जरी असले तरी त्यांनी एक चांगल्या सामाजिक बांधिलकीत हे सगळं काम उभा केलं आहे. तर अशा लोकांच्या माध्यमातून समाजामध्ये मदत उपलब्ध होत असती, उभं राहत असते आणि त्यांनी लोकांना आधार मिळत असतो. त्यांचे देखील मी अहिल्यानगरवासियांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. या उपक्रमासाठी गांधी परिवार तसेच स्वर्गीय सौ बसंताबाई शिवालालजी गांधी ट्रस्ट अहिल्यानगर यांचे विशेष सहकार्य लाभले. समाजोपयोगी कार्यातून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं. कार्यक्रमास जैन समाजातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सेवाभावी उपक्रमांची समाजाला नितांत आवश्यकता असल्याचं सांगितलं. प्रतिनिधी सुनील गायकवाड, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. थोडे थोडे काम आपण आपल्या माध्यमाने जेवढं होईल कारण परमेश्वराने सगळं आपल्याला दिले तर आपल्या माध्यमातून काय काय चांगलं होईल ते करण्याची भावना असलेली हे लोक आणि त्यामुळे हे सगळं काम होत आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुढे भविष्यातही असंच वेल टेक्नॉलॉजी कारण टेक्नॉलॉजी एवढी रॅपिडली चेंज होते. एक्सरेमध्ये पण आम्ही एका रात्रीत डिसिजन घेऊन 2-3 महिन्यात ते चेंज करून टाकलं. त्याच्यामध्ये एक पार्ट गरज होता तेवढाच वापरला, एक पार्टची गरज नव्हती ते नाही वापरलं कारण त्याच्यामुळे त्याचा काही इफेक्ट नव्हता. म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी पण असलं पाहिजे, नुसतेच पैसे इन्व्हेस्टमेंट केले आणि त्याचं रिटर्न आहे हे पण आम्ही इथे सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं जातं. असे बहुत सी असल्यामुळे आम्हाला जास्त त्याच्यावरती पहिलाच थॉट द्यावा लागतो. 10 वेळेला विचार करून मग हे करायचं की नाही करायचं कारण ते कुठंतरी पकडणार चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आमचं सातत्याने काही ना काही काम इथे चालू असतं. तर हे परिवाराबद्दल पण जेवढं शब्द सांगू तेवढं कमी आहे. संग्राम भाई अशा कार्यक्रम जरी लहान असलं तरी तुम्ही बरोबर वेळेवरती सातत्याने येता आणि प्रत्येक ठिकाणी उपस्थित ती देऊन ते ब्लेसिंग या कामाची जे ब्लेसिंग असतं ते ब्लेसिंग डायरेक्टली आपल्याला मिळत असतात. आज खूप मोठं प्रकर्षण एक चेंज तुमच्यामध्ये दिसतो. तुम्ही चेंज ड्रेस चेंज करून आला